एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडली आहे। तातडीनं कार्डियाक ॲम्ब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। छाती दुखू लागल्यानं काही काळ त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी वकिलांनी न्यूरोसर्जनकडे तपासणीची मागणी केली होती। आरोग्याच्या कारणांमुळे पुढील तपास प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। किरण ताजणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, प्रसन्न सर, मागच्या काळामध्ये अशोक खरात याचं वजन घटल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जी रविवारच्या दिवशी सुनावणी पार पडली, ज्या दिवशी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वकिलाकडनं जे न्यूरोसर्जन आहेत त्यांच्याकडनं तपासणी करण्यात यावी अशा स्वरूपाचं एक मागणी केलेली होती आणि ती न्यायालयाने मान्य करत त्याबाबतची एसआयटीला सूचना देखील केलेली होती। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 2 दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरातची तब्येत बिघडलेली होती। त्याला ताप, मळमळ आणि उलट्या यासारखे प्रकार देखील झालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याला काही काळ ऑक्सिजन देखील लावण्यात आलेला होता। एकूणच लक्झरी लाईफ जगत असलेला अशोक खरात आता गेल्या जवळपास महिनाभरापासून पोलीस कोठडी आणि एकूणच या न्यायालयाच्या चक्रा मारताना दिसतोय आणि त्यामध्ये चौकशीचा जो फेरा त्याच्या भोवती या सगळ्या निमित्तानं बघायला मिळतो, त्यामध्ये मोठा त्याच्या वजनात देखील घट झाल्याची माहिती समोर येते। मागच्या आठवड्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 किलो देखील अशोक खरातचं वजन घटलेलं होतं। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला ईडी त्यासोबतच आयकर विभाग यांच्या माध्यमातून चौकशी केली जात असताना सध्याच्या घडीला एसआयटीच्या रडारवर असलेला भोंदू अशोक खरात याची एकूणच प्रकृती देखील या सगळ्या काळामध्ये बिघडत असल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सर, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीसाठी।